अन्न व औषध प्रशासनाने के.सी. कॉर्पोरेशन ही आईस्क्रीम फॅक्टरी उद्ध्वस्त केली. तिथे फ्रोझन डेझर्टच्या नावाखाली रबडी कुल्फी विकली जात होती. खरं तर फ्रोझन डेझर्ट म्हणजे पाम ऑइल आणि लोकांना अंधारात ठेवत म्हणजे त्याच्यावरती आईस्क्रीम हा स्पष्ट उल्लेख करत, कुल्फी हा स्पष्ट उल्लेख करत पाम ऑइल विकलं जात होतं. एकंदरीत नेमकं खरं आईस्क्रीम कसं आणि पामोलिनचं आईस्क्रीम कसं या संदर्भात चर्चा करण्यासाठी फूड ॲनालिस्ट आणि केमो टेस्ट लॅबोरेटरीमध्ये त्या काम करतात. शीला गवळी जे आहेत. मॅडम, तुमचं NDTVमध्ये स्वागत. मुंबईकर मोठ्या प्रमाणात रोजच आईस्क्रीम खातात, म्हणजे 12ही महिने आईस्क्रीम खातात. मात्र आईस्क्रीम कोणतं आणि हे भेसळयुक्त ज्यावरती स्पष्टपणे लिहिलं पण जातं की हे आईस्क्रीम आहे पण त्याच्यामध्ये भेसळ केली जाते, हे कसं ओळखायचं? अनेक आपण विविध कंपन्यांचे इथं प्रोडक्ट्स आपण ठेवलेले आहेत. तर जे फ्रोझन डेझर्ट आणि आईस्क्रीम यातला फरक कसा ओळखायचा त्यामध्ये सांगाल? खरं तर जेव्हा कन्झ्युमर विकत घ्यायला जातो आईस्क्रीम, तर तो पूर्णपणे आईस्क्रीम घेण्यासाठीच जात असतो. आपण कधीच म्हणत नाही की आम्ही फ्रोझन डेझर्ट खायला जाऊया, आपण आईस्क्रीम खायला जाऊया. पण कस्टमरने खूप सजग राहिलं पाहिजे की आपण निवडताना काय निवडतोय. तर कधीही आईस्क्रीम जेव्हा असतं, ते आईस्क्रीम हे पूर्णपणे दुधापासून आणि मिल्क फॅटपासून बनवलेलं असतं. त्यात इतर इन्ग्रेडियंट्स कायद्याने अलाव केलेले आहेत, जसे काही लोक स्पायसेस टाकतात, नट्स टाकतात. पण मेन बेसिक जो इन्ग्रेडियंट आहे तो दूध आणि दुधापासून बनलेला पदार्थ हाच असू शकतो. मिल्क फॅट ज्याला म्हणतो, साय, दुधाची साय, मिल्क फॅट, तेच असलं पाहिजे. होतं काय की आपण ते मिल्क फॅट न वापरता म्हणजे कंपन्या तेल वापरतात. तेलामध्ये मेनली पामोलिन ऑइल वापरला जातो आणि त्याच्यापासून हे आईस्क्रीम म्हणायला नाही पाहिजे, फ्रोझन डेझर्ट बनवतात. तर ॲक्च्युली फ्रोझन डेझर्ट पण कायद्याने अलाव केलेलं आहे. पण त्यांनी ते क्लिअर कट मेन्शन केलं पाहिजे की हे आपलं जे काही आहे ते फ्रोझन डेझर्ट आहे. म्हणजे त्यामुळे कन्झ्युमरची इथे कंपनीने तर आपली जबाबदारी पूर्ण केली, पण कन्झ्युमरने स्वतःची जबाबदारी पूर्ण केली पाहिजे की मी घेतोय तो आईस्क्रीम आहे का फ्रोझन डेझर्ट आहे. तर ते बघण्यासाठी आपण एक उदाहरण बघूया की त्यांनी पहिलं जेव्हा ते घेतात तेव्हा हे इन्ग्रेडियंट चेक केले पाहिजे. इन्ग्रेडियंट म्हणजे की कुठले पदार्थ त्याच्यात घातलेले आहेत. तर आता बघा, हा एक आईस्क्रीम ते त्यांनी दिलेला आहे, कुल्फी आहे, आईस्क्रीम किंवा कुल्फी. तर हे बघा, ह्याच्यात क्लिअरली मी त्यांनी म्हटलं आहे की मिल्क सॉलिड आहे, शुगर आहे आणि इतर गोष्टी आहेत, कलर आहे किंवा व्हॉटेवर, पण ह्याच्यात कुठेच तेल नाही आहे. तर जेव्हा हे तेल नसेल तर ते आईस्क्रीम म्हणून म्हणता येईल आपल्याला. पण कधी कधी कसं असतं की हे पण जेव्हा आपण बाजारात जातो, ही गोष्ट आहे, हे एक मी दुसरं उदाहरण देते की हे आहे, हे बघा, हे पण आईस्क्रीम म्हणूनच खाल्लं जातं, पण ह्याच्यावर त्यांनी क्लिअर कट म्हटलेलं आहे हे फ्रोझन डेझर्ट आहे आणि फ्रोझन डेझर्ट इज मेड विथ 4.4% एडिबल व्हेजिटेबल ऑइल. हा इन्ग्रेडियंट लिस्ट तुम्ही बघितली तर त्याच्यात त्यांनी कुठेच म्हटलेलं नाही आहे की आमचा फक्त मिल्क फॅट आहे. त्यांचा मिल्क फॅटही असू शकतो आणि तेलही असू शकतं. तर त्यांच्या तेलामध्ये स्पष्टपणे पाम ऑइल लिहिलेलं आहे, म्हणजे ते फ्रोझन डेझर्टच आहे आणि फ्रोझन डेझर्टच म्हणूनच त्यांनी लेबल केलेलं आहे. तर जेव्हा कन्झ्युमर म्हणून तुम्ही जाता, तुम्हाला आईस्क्रीम खायची तर तुम्ही हे खाणार जिच्यावर क्लिअर कट आईस्क्रीम आहे आणि आईस्क्रीम म्हटलेलं आहे की तुम्ही हे खाणार की ज्याच्यावर फ्रोझन डेझर्ट आहे आणि त्यांनी तेल घातलेलं आहे. तर होतं काय की कन्झ्युमर काहीच म्हणजे आईस्क्रीमच्या सारखं पॅक दिसलं की ते आईस्क्रीम समजतात आणि खायला सुरुवात करतात. ॲक्च्युली तर थोडंसं चवीमध्ये पण फरक असतो आणि होतं काय की कस्टमर जेव्हा आपण तेल विकत घेतो किंवा कुठलाही तेलाचा पदार्थ असतो तर आपण पामोलिन ऑइल शक्यतो अवॉइड करतो, कारण पामोलिन ऑइलचे स्वतःचे असे दुष्परिणाम आहेत. मेनली त्याचं कार्डियकवर हार्ट वर्क आणि त्याच्यात जे फॅट्सचे प्रोफाईल असतो तो कार्डियकसाठी चांगलं, हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं नसतं सतत खाणं. त्यामुळे कन्झ्युमर शक्यतो अवॉइड करतो, पण आईस्क्रीमच्या रूपाने तो पामोलिन कन्झ्युम करतो. हे त्याच्या ध्यानीमनीही पण नसतं की आपण काय खातोय. तर त्यामुळे कन्झ्युमरने खूप सजग राहायला पाहिजे की आपण काय घेतोय आणि त्याचं लेबल, स्पेशली आईस्क्रीम आणि फ्रोझन डेझर्टसाठी इन्ग्रेडियंट. आणि अजून मी एक सांगेन, न्यूट्रिशनल व्हॅल्यू ह्याच्यात ही बघा, ही न्यूट्रिशनल इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे. ही न्यूट्रिशनल इन्फॉर्मेशनमध्ये आजकाल सगळेजण प्रोटीनसाठी खूप सजग आहेत. तर प्रोटीनचं प्रमाण किती आहे हेही बघितलं गेलं पाहिजे. तर ते जवळपास 3 to 3.5 आपल्या ह्याने कायद्याने लिमिट दिलेलं आहे. तर 3.5पेक्षा कमी नसलं पाहिजे. तर ते
आहे की नाही, कारण फ्रोझन डेझर्टमध्ये शक्यता असते. आपल्या कायद्याने फ्रोझन डेझर्टमध्ये पण 3.5चंच लिमिट दिलेलं आहे, पण फ्रोझन डेझर्टमध्ये शक्यता आहे की ते प्रोटीनचं प्रमाण कमी असेल, कारण ते तेल वापरतायत, मिल्क वापरतच नाही आहेत, त्यामुळे ते आणि तेलामध्ये प्रोटीन नसतं. तर त्यांनी ते ॲक्च्युली बॅलन्स व्हेजिटेबल प्रोटीन वापरून ते बॅलन्स केलं पाहिजे. तर ते केलेलं आहे की नाही. इवन दो यू आर इटिंग फ्रोझन डेझर्ट, यू हॅव टू चेक फॉर प्रोटीन्स, की मी फ्रोझन डेझर्ट जो खातोय पण मला त्याच्यातून प्रोटीन मिळतं आहे की नाही, तर तेही बघितलं पाहिजे. आपण स्पष्ट म्हणजे सोप्या शब्दात म्हणू शकतो, हे सर्व आईस्क्रीम ठेवलेलं आहे, आपण याला सगळ्याला फक्त आईस्क्रीम असं संबोधतोय. हो, बरोबर. पण यात आईस्क्रीम असं वेगवेगळ्या प्रकार ह्याच्यात काही आईस्क्रीम असू शकतं आणि काही प्रमाणात म्हणजे जे फ्रोझन डेझर्ट हे 2 प्रकार आहेत मार्केटमध्ये मिळणारे. तर याच्यावरती स्पष्टपणे लिहिलं आहे की हे फ्रोझन डेझर्ट आहे. आणि याच्यात फ्रोझन डेझर्ट म्हणजे काय काय वापरलं जातं? म्हणजे बेसिकली त्याच्यात तेल वापरलं जातं, तेल, ग्लुकोज. मग आईस्क्रीममधले जे इतर इन्ग्रेडियंट आहेत तेही वापरून ते पण बेसिकली तेल. आईस्क्रीम जेव्हा असतं त्याच्यात तेल वापरणं अलाउडच नाही, आणि ह्याच्यात मेन आईस्क्रीममध्ये इन्ग्रेडियंट तेल असतं. अच्छा, हां, आईस्क्रीममध्ये फक्त तेल आपण बोललो दूध फॅट म्हणजे साय वगैरे मिल्क वापरलं फॅट, जातं. मिल्क फॅटच हां, पाहिजे. ओके. हां, आणि म्हणजे फ्रोझन डेझर्टमध्ये फक्त तेल वापरलं जातं. फक्त तेल, किंवा ते काही मिल्क पण वापरतात, मिल्क त्यामध्ये वापरून पण थोडंसं काही तेल पण प्रमाणात. वापरतात. हां, काही प्रमाणात मिल्क सॉलिड्स वापरतात, स्किम मिल्क पावडर वापरतात आणि तेल वापरतात. पण जेव्हा तेल वापरलं थोडंसं का असेल ना, तेव्हा वापरलं की ते इट विल कम अंडर फ्रोझन डेझर्ट, समजलं. किंवा काही प्युअर तेल वापरून पण बनवतात, पण तेव्हा मग ते इन्ग्रेडियंटमध्ये तुम्हाला मिल्क सापडणारच नाही. अदरवाईज जेव्हा थोडं असतं प्रमाण मिल्कचं, तर त्या इन्ग्रेडियंटमध्ये मिल्क तुम्हाला दिसेल, कारण प्रोटीन त्यांना बॅलन्स करायचं आहे. कधी कधी ते मिल्कपासून पण प्रोटीन घेऊ शकतात, पण मेन त्यांचं हे असतं की तेल असतं, तर तिथे ते फ्रोझन डेझर्ट होऊन जातं. आणि त्यांची जबाबदारी अशी की त्यांनी आईस्क्रीम म्हणता कामा नये. पण ते मेन काय होतं की कधी कधी मेन आईस्क्रीम म्हटलं जातं, कुल्फी म्हटलं जाते, आणि इन्ग्रेडियंटमध्ये तेल असतं. मग तिथे ते भेसळच म्हणता येईल, किंवा पब्लिकच्या आरोग्याशी खेळणंच म्हणता येईल, कारण ते कुल्फी म्हणून विकतायत आणि आतमध्ये आहे पामोलिन ऑइल किंवा म्हणजे तेल. सरळ जर आपण इथं हे स्क्रीनवर दाखवा आपल्या ह्या साऱ्या आईस्क्रीम, आपण स्पष्टपणे आपण सोप्या भाषेत सर्वांनाच आईस्क्रीम म्हणतोय, पण यात ना फरक आहे. मॅमने जसं सांगितलं की याच्यामध्ये फ्रोझन डेझर्ट हे फ्रोझन डेझर्ट झाले, आणि यातलं झालं आईस्क्रीम ज्यामध्ये फक्त दुधाचा वापर केला आहे, आणि फ्रोझन डेझर्टमध्ये तेलाचा, आणि त्यातही पाम ओलिन ज्याला आपण म्हणतो त्याचा वापर केलेला आहे. तर दूध खातोय हे ठीक आहे इथपर्यंत, पण पामोलिन खाल्ल्यानंतर शरीरावरती काय परिणाम होतात? आणि जर रोजच आपण जर आईस्क्रीम खातोय, रोज संध्याकाळी आपण सहसा बघितलं मुंबईकर घराच्या बाहेर निघाले की आईस्क्रीम वगैरे घेतात, मग जर रोजच आपण हे जर पामोलिनचं सेवन केलं तर काय परिणाम होऊ शकतो? नाही, पामोलिनचं सेवन रोजच्या रोज करणं अतिशय चुकीचं आहे. कधी काळी करणं एखादी वेळेस चालू शकतं. आणि मुख्य म्हणजे आपला जो समाज आहे आता, जो जो आईस्क्रीम खाणारा स्पेशली, तो कष्टकरी नाही आहे. तो एक सिटिंग जॉबवाला आपली सोसायटी झालेली आहे. आणि मुख्य म्हणजे हे तरुणांमध्ये खूप आकर्षण असतं. तर रोजच्या रोज त्यांनी जर का पामोलिन ऑइलचं सेवन केलं आईस्क्रीमच्या रूपातून किंवा फ्रोझन डेझर्टच्या रूपातून, तर होणार काय की जो आता आपला हृदयविकार 40शी 50शीत येतोय, तो 25शीत 30शीत यायला सुरुवात होईल. म्हणजे एवढं घातक असू शकतं हे? येस, हे एवढं घातक असू शकतं जर का तुम्ही हे रोजच्या रोज सेवन केलं तर. ओके. आणि आणखी दुसरे देखील काही म्हणजे यात आपण काही इन्ग्रेडियंट्स वाचून दाखवू शकता का? म्हणजे काय काय, आणि प्रमाण म्हणजे प्रमाण काय वापरलं? जर मला आईस्क्रीम विकत घ्यायला जायचंय तर काय नेमकं मी वाचू त्याच्यावरती, आणि काय काय काळजी आता घेतली मी तुम्हाला पाहिजे? मगाशी सांगितलं, तर एक नाव हे खूप गरजेचं आहे, की नाव वाचणं महत्वाचं आहे. म्हणजे ते लेबलिंग. आता या आईस्क्रीमवरती म्हणजे याच्यावर कुठं लिहिलेलंच नाही हे आईस्क्रीम. आता हे जेव्हा नाव, हे कसं आहे, हे मोठ्यामध्ये क्रीमी, बघा सगळेजण आईस्क्रीम म्हणून वापरली जाईल, पण हे लिहिलंय क्रीमबेल, चोको क्रंच, काय लिहिलंय, पण ह्याच्यात नाव कुठे आहे? तर आईस्क्रीम हा नाव शब्दच नाव नाही आईस्क्रीम हा शब्दच नाही आहे, कारण ते फ्रोझन डेझर्ट आहे. असं एक थोडीशी गमक याच्यात अशी आहे की जेव्हा आईस्क्रीम असतं तेव्हा ते मोठं मोठं लिहिलं जातं, आणि जेव्हा ते फ्रोझन डेझर्ट असतं तर अगदी बारीक तुम्हाला वाचावं लागतं. जसं इथे पण बघू शकता, फ्रोझन डेझर्ट इकडे म्हटलंय ते मागच्या बाजूला, आणि ते पण नाव म्हणून म्हटलं नाही आहे, फ्रोझन डेझर्ट इज मेड विथ दिस ऑइल, आणि इकडे अगदी बारीक ह्याच्यात त्यांनी फ्रोझन डेझर्ट कुठेतरी म्हटलेलं आहे. तर जे आहे तर तुम्हाला बारीक बारीकमध्ये जाऊन पण तुम्हाला नाव शोधावं लागेल की हे नाव काय म्हटलंय, कारण लोक ब्रँड नेमवर विकलं जातं. तर कुठलीही आपण जेव्हा म्हणतो कॅडबरी खाली, कॅडबरी इज अ कंपनी, तुम्ही कॅडबरी नाही खातात, तुम्ही त्या कॅडबरीमधलं चॉकलेट खाताय किंवा शुगर बॉइल्ड कन्फेक्शनरी खाताय किंवा अजून काही खाताय. तर तुम्ही नेहमी आपलं काय होतं, हे मी आईस्क्रीम खाल्लं म्हणजे असं एक आपण म्हणतो ना टूथपेस्ट, तर मी कोलगेट वापरलं, कोलगेट इज नॉट टूथपेस्ट. तुम्ही टूथपेस्ट कुठली, कोलगेट इज अ कंपनी. त्यामुळे कंपनी
ब्रँड नेम आणि ॲक्च्युअल नेम, जेनेरिक नेम. ओके. ते ह्याच्यात तुम्हाला क्लिअरली डिस्टिंग करायला पाहिजे आणि तुम्ही जेनेरिक नेम वाचलं पाहिजे. जसं अजून एक उदाहरण देऊ शकते मी ड्रगचं. क्रोसिन म्हटलं तर तुम्ही क्रोसिन घेतली, पण क्रोसिन इज द नेम ऑफ दॅट प्रॉडक्ट. त्याची कुठली तरी कंपनी असेल ती वेगळी, आणि पॅरासिटामॉल इज अ जेनेरिक नेम. तर तुम्ही जेनेरिक नेम इज पॅरासिटामॉल. तर पॅरासिटामॉलसाठी तुम्ही जसं बघायला पाहिजे तसं इथे तो आईस्क्रीम आहे का, फ्रोझन डेझर्ट आहे का, अजून काय आहे का, शुगर बॉइल्ड कन्फेक्शनरी आहे, हे तुम्ही नाव वाचलं पाहिजे. आणि नावाचं आपल्याकडे खूप कसं फॉन्ट साईज नाही आहे की एवढ्या फॉन्ट साईजमध्ये असलं पाहिजे. त्यामुळे लोक काय समजतात की हे आईस्क्रीमच आहे, पण ते आईस्क्रीम नसतं, ते त्या प्रॉडक्टचा ब्रँड नेम असतो. अच्छा. यात आणखी आता वेगळा कसं आहे की कसा? आपले हे जे आहे, तुम्ही मगाशी बोलत तसं आईस्क्रीम आहे, फ्रोझन डेझर्ट आहे. आता आपण ह्यांना पण सगळ्यांना आईस्क्रीम म्हणून धरू शकतो, धरतो. पण ॲक्च्युली कधी कधी काय होतं की आता जसं हे पार्टी स्लाइस क्रीम कसाट आहे, आता ह्याच्यात केक पण टाकलाय, बिस्किट पण टाकलंय आणि आईस्क्रीम पण टाकले. आता त्या केक आणि बिस्किटमध्ये परत तुमचा पामोलिन असू शकतो. तर तुम्हाला वाटतंय आपण आईस्क्रीम खाल्ले, पण ते केक आणि बिस्किट टाकल्यामुळे त्यांनी टॉपिंग किंवा स्टॉपिंग करतात, स्प्रे करतात, ते पामोलिन ऑइलचं करतात. तर इन्ग्रेडियंट वाचणं खूप खूप गरजेचं आहे. हे वाचणं गरजेचं आहे. प्लस अजून एक मुद्दा इथे असा आहे की हे 3 प्रकारात मिळतं: लो फॅट, मिडियम फॅट आणि नुसतं आईस्क्रीम. तर जेव्हा लो फॅट आहे तर त्याच्यात फॅटचं प्रमाण 2.5% पेक्षा कमी असलं पाहिजे. जेव्हा मिडियम फॅट आहे तर त्याचं प्रमाण 2.5 to 10% असलं पाहिजे. आणि जेव्हा फक्त काही म्हटलेलं नाही तर इट शुड बी अबाउट 10%. तर जेव्हा तुम्ही फॅट कॉन्शियस आहात, कॅलरी कॉन्शियस आहात, तर तुम्ही हेही वाचून घ्या की आपण कुठलं आईस्क्रीम खातोय. आईस्क्रीम 3 प्रकारात मिळतंय. तर आपण लो फॅट खातोय, मिडियम फॅट खातोय का नुसतं आईस्क्रीम खातोय. तर नुसतं आईस्क्रीम हायली फॅट म्हणजे जास्त फॅट असतं, 10% पेक्षा वरचं. तर तेही एक बघितलं गेलं पाहिजे. आणि यावरती तरी लिहिलेलं आहेत की कोणतं कोणतं प्रकार आपण याच्यामध्ये टाकलेले आहेत. पण अनेकदा आपण बघतो की गाडा वगैरे घेऊन जातात, आईस्क्रीम विकतात, त्या कुल्फीवरती तर कुठेच काही लिहिलेलं नसतं. मग त्याचं ती खावा की नाही खावा? ते शक्यतो हे सगळे पॅक्ड ओपनवाले आहेत, तर त्याच्यात तर कुल्फी आणि हे नावाचं तर आहेच, प्लस मायक्रोबायोलॉजिकल कंटॅमिनेशनचा पण अजून तेवढाच मोठा एक इश्यू आहे. तर शक्यतो लोकांनी त्याच्यापासून दूर राहावं. आणि अजून मी एक सांगेन की एक कलरचं प्रमाण, हे लोकल ब्रँड्समध्ये लोकल जेव्हा ओपनली विकलं जातं, कलर्स खूप टाकतात. त्यांना पिस्ता आईस्क्रीम म्हणून विकायची असते, पण तो कलर असतो. पिस्ता असेल नसेल आपल्याला माहीत नाही, तो टेस्टिंगमध्येच समजणार, पण कलर असतो. तर कलर पण आपण अलाव केलेला आहे, नाही असं नाही, आईस्क्रीममध्ये कलर अलाउड आहे, पण त्याची लिमिट पण एक 100 PPM पेक्षा कमी. म्हणजे लाईट आपण एक म्हणू शकतो, जेव्हा व्हिज्युअली बघतो ते एक हलका ग्रीन कलर किंवा हलका रेड कलर असला पाहिजे. पण हे भरभरून कलर टाकतात, तर कलरचे पण दुष्परिणाम असे आपले आहेत, तर केमिकल्सच आहेत. तर का खावं? तर शक्यतो कन्झ्युमरने कलर पण अवॉइड केले पाहिजे. अच्छा. म्हणजे आपण जर प्रमाण आईस्क्रीम म्हटलं तर त्याच्यात सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांगा की म्हणजे काय काय आपण आईस्क्रीम म्हणून घेतलं पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये काय काय असलं पाहिजे? नाही, त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स तर असले, आणि लेबल जर का तुम्ही म्हणाल तर ते आपल्या लेबलचे 15 रिक्वायरमेंट्स आहेत. तर त्या पहिले तर नाव आलं. नाव तुम्ही आता, आणि नाव म्हणजे दिस इज नॉट नेम, हे नाव नाही, सॉरी, हे नावच आहे, हे नाव नाही. तुम्ही जेनेरिक नेमसाठी शोधा की काय आहे, आईस्क्रीम आहे का, केक आहे का, बिस्किट आहे का, फ्रोझन डेझर्ट आहे. तर म्हणजे एक याची आपण एक स्टिक आहे अशी थोडक्यात, आणि स्टिक वरती क्रीम लावली आहे, म्हणजे ते आईस्क्रीम झालं नाही. तर येस, त्यावरती लिहायचं नाव पाहिजे की ते आईस्क्रीम आहे की काय येस, वेगळं. तर नाव पाहिजे. नंतर तुझे इन्ग्रेडियंटची लिस्ट पाहिजे, म्हणजे तुम्ही काय काय इन्ग्रेडियंट त्याच्यात टाकलेले आहेत. मग न्यूट्रिशनल इन्फॉर्मेशन एक कायद्याने खूप महत्त्वाची केलेली आहे की ते न्यूट्रिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे किती कॅलरीज असतील, तर त्याच्यात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट, शुगर, सोडियम, मेनली सोडियम, तर ते पण इन्ग्रेडियंट असले पाहिजे. पर 100 ग्रॅम किंवा पर सर्विंग ते किती आहेत ते असलं पाहिजे. मग तुमचा व्हेज नॉनव्हेज लोगो असला पाहिजे. हा जो लोगो आहे तो ग्रीन म्हणजे व्हेजसाठी ग्रीन असतो, आणि ब्राऊन असला तर तो नॉनव्हेज असतो. तर हे कन्झ्युमरच्या ह्याच्यासाठी ते असलं पाहिजे. मग तुमचा मॅन्युफॅक्चरिंगचा ॲड्रेस असला पाहिजे. मेन FSSAIचं लायसन्स असलं पाहिजे. मॅन्युफॅक्चरिंग बॅच नंबर असली पाहिजे, डेट ऑफ एक्सपायरी असली पाहिजे. एक अजून आहे ॲलर्जन डिक्लरेशन, म्हणजे आपले काही पदार्थ ॲलर्जिक लोकांमध्ये ॲलर्जी क्रिएट करू शकतात, जसे दूध आहे, अंडी आहे, चिकन आहे, सोया आहे, नट्स आहेत, पीज आहे. तर ॲलर्जन असेल किंवा ते ॲलर्जन असलेल्या कंपनीत बनवलेलं असेल तरी ते सुद्धा लिहिलं गेलं पाहिजे. अजून एक महत्त्वाचं म्हणजे मी एवढ्या माझ्या ह्याच्यात नोंद केलेली आहे की एक लोक असं म्हणतात की इन्ग्रेडियंटमध्ये एडिबल व्हेजिटेबल ऑइल, पण व्हेजिटेबल ऑइल कुठलं हे ते स्पेसिफाय करत नाही.
म्हणजे तो सोयाबीन ऑइल आहे का, तो सनफ्लॉवर ऑइल आहे का, तर ग्राउंडनट आहे का, पामोलिन आहे का, कॉटन सीड ऑइल आहे, हे ते स्पेसिफाय करत नाही. तर कायद्याप्रमाणे तेही स्पेसिफाय करणं गरजेचं आहे. नुसतं एडिबल ऑइल म्हणजे लेबल झाला नाही, त्याने लेबल ऑइल कुठलं वापरलं आहे. आणि होतं काय, जनरली जेव्हा ऑइल वापरलं जातं कधीही, म्हणजे मी जे बघितले ते, तर ते पामोलिन ऑइलच वापरलं जातं. आणि त्यांना म्हणजे एक FBOना एक थोडासा अंदाज असतो की कन्झ्युमर पामोलिन ऑइल घेत नाही, पामोलिन ऑइल म्हटलं, त्यामुळे ते लिहित नाही. ओके. हां, तर जर का लिहिलं तर कन्झ्युमर, इकडे मी तर घरी मुलांसाठी पामोलिन ऑइल घेत नाही आणि फरसाण आणून दिला तर तर ते बघितलं पाहिजे की नेमकं काय काय घातलेलं आहे. ओके. असे एक 15 रिक्वायरमेंट्स आहेत, ते मी तुम्हाला सांगितलं, तर त्या बघितल्या गेल्या पाहिजे. धन्यवाद. तुम्ही एकंदरीत मुंबईकर रोजच खातो आपण बघितलं, आणि त्यातच जर फ्रोझन डेझर्ट आणि आईस्क्रीम यातला फरक काय आहे तो मॅडमने आपल्याला समजावून सांगितलेला आहे. फ्रोझन डेझर्ट त्यामध्ये पूर्णपणे पाम ऑइल वापरलेलं असतं, आणि पाम ऑइल जर रोजच आपण सेवन केलं तर मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला हार्ट अटॅक देखील येऊ शकतो, तीही TCमध्येच येऊ शकतो. एकंदरीत आईस्क्रीम आणि यातला हा फरक आहे. त्यामुळं आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे याचं वाचन करूनच आईस्क्रीम विकत घेतली जावी. आईस्क्रीम फक्त जर एखाद्या काठीला आपण बघितलं क्रीम लावली आहे म्हणजे ती आईस्क्रीम होत नाही, त्यावरती लिहिलं गेलं पाहिजे की ती आईस्क्रीम आहे. कॅमेरा पर्सन जितेंद्र वाघमारेंसह मी ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई.